नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. आपल्या देशामध्ये असा एक ॲक्ट आहे ज्याच्यामुळे जे जुनी धार्मिक स्थळं आहेत, म्हणजे 1947 आपला भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी किंवा त्याच्या आधीपर्यंत ज्या धार्मिक स्थळांचं जसं स्वरूप आहे ते स्वरूप किंवा त्याचं रूपांतर हे दुसऱ्या धार्मिक स्थळात होऊ शकत नाही. अर्थात या व्याख्येनंतर साहजिकच प्रश्न पडतो की मग बाबरी मशीद आणि राम मंदिराचा मुद्दा तो निकाली कसा काय निघाला किंवा त्याच्यावर सुनावण्या झाल्या तरी कसा किंवा त्याच्याबद्दलचा निर्णय हा 2019 मध्ये आला तरी कसा. तर ह्या ॲक्ट ज्याचा मी मगाशी उल्लेख केला त्याचं ॲक्टचं नाव आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991. हा ॲक्ट आत्ता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे किंवा त्याच्या संदर्भात बोलण्याचं कारण म्हणजे नुकताच उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमध्ये आत्ता एक मुद्दा चर्चेत आहे ज्ञानव्यापी मशिदीचा. काशी विश्वनाथ टेम्पल जिकडे आहे त्याच्या अगदी बाजूला हे ज्ञानव्यापी मशीद आहे. आता या मशिदीमध्ये काही जुन्या मूर्ती सापडलेल्या आहेत असं सुद्धा दावे केले जात आहेत की औरंगजेबाने तिथलं मंदिर पाडून तिथे ही मशीद बांधली. वाद आत्ता असा सुरू झालेला आहे की तिथे म्हणजे काही महिलांनीही कोर्टात याचिका केलेली होती की तिथे हिंदूंच्या काही देवदेवतांच्या मूर्ती आहेत आणि त्याची पूजा करण्याची त्याची आरती करण्याची आम्हाला परवानगी मिळावी. त्याच्यामुळे हा वाद जेव्हा कोर्टात गेला त्याच्या संदर्भात जेव्हा युक्तिवाद सुरू झाले तेव्हा ज्या मशिदीचे कमिटीचे जे दावे होते किंवा त्यांचा जो युक्तिवाद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ह्या ॲक्टचा उल्लेख करण्यात आलेला होता की प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमुळे असं करता येऊ शकत नाही किंवा राईट टू वर्शिपचा ॲक्ट सुद्धा या ॲक्टमुळे या घटनेपुरता तरी वापरता येणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला. आता हा ॲक्ट आणलेला आहे एका मराठी माणसाने, एका मराठी राजकारण्याने. कोण आहे ती व्यक्ती आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नेमका आहे तरी काय, त्याच्यामध्ये राम मंदिराला एक्सेप्शन कसं काय देण्यात आलेलं आहे, याच सगळ्या गोष्टी आपण आता काही मिनिटात समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नेमका आहे तरी काय ते जाणून घेऊया. या ॲक्टनुसार 15 ऑगस्ट 1947 वेळी ज्या प्रार्थनास्थळांची धार्मिक स्थळांची जशी रचना होती ती तशीच राहील आणि त्याला बदलण्यात येऊ शकत नाही. म्हणजेच कायद्यान्वये कुठल्याही प्रार्थनास्थळाचं रूपांतर दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात करता येत नाही. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट मधल्या सेक्शन 4(1) नुसार ही व्याख्या देण्यात आली आहे. या ॲक्टनुसार त्या वास्तूची जागा कमी जास्त करणं किंवा त्यात कोणतेही बदल करण्याला सुद्धा परवानगी नाहीये. म्हणजे रिनोव्हेशन करणं वेगळं, पण एका धार्मिक स्थळाचं दुसऱ्या धार्मिक स्थळात रूपांतर करणं किंवा त्याची जागा कमी जास्त करणं दुसऱ्या धार्मिक स्थळासाठी याला सुद्धा या ॲक्टनुसार परवानगी नाहीये. या ॲक्टमध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप म्हणजेच नेमक्या कोणत्या जागा याची सुद्धा व्याख्या देण्यात आली आहे. प्लेसेस ऑफ वर्शिपमध्ये मंदिरं, मशिदा, गुरुद्वारा, चर्च, मोनेस्ट्री किंवा अन्य कोणत्याही धार्मिक किंवा पब्लिक रिलिजियस वर्शिप याचा समावेश करण्यात आलाय. आता प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टमधील सेक्शन 4(2) मध्ये असं सुद्धा सांगण्यात आलंय की एका धार्मिक स्थळाचं दुसऱ्या धार्मिक स्थळात रूपांतर करण्याबाबत कोणतीही याचिका किंवा खटला हा कोर्टात सुरू असेल तर त्याला सुद्धा स्थगिती लागेल किंवा याबाबत नव्याने कोर्टात याचिका दाखलही करता येणार नाही. म्हणजे कोणी कितीही दावे करू देत पण त्यांना अशा स्वरूपात जर एका धार्मिक स्थळाचं दुसऱ्या धार्मिक स्थळात रूपांतर करायचं असेल तर त्यांना कोर्टात सुद्धा दावे किंवा केसेस या करता येणार नाहीत. आता हे सगळं जाणून घेतल्यानंतर साहजिकच हा प्रश्न पडतो की मग बाबरी मशीद आणि राम मंदिराचा निकाल कसा काय लागला किंवा या ॲक्ट नंतर सुद्धा त्याची सुनावणी ही कोर्टात कशी काय झाली. तर याचं उत्तरही याच ॲक्टमध्ये देण्यात आलं. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टच्या सेक्शन 5 मध्ये स्पेसिफिकली असंही लिहिण्यात आलेलं आहे की हा ॲक्ट बाबरी मशीद आणि राम जन्मभूमी वादाला लागू होणार नाही. याचं प्रामुख्यानं कारण सांगितलं जातं, ते कारण त्या ॲक्टमध्ये देण्यात आलेलं नाही, पण प्रामुख्याने कारण असं सांगितलं जातं की हा वाद अनेक वर्षांपासून कोर्टात ऑलरेडी प्रलंबित होता, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच. त्यामुळे हा ॲक्ट त्या वादाला लागू होत नाही. आता हा ॲक्ट कुणी आणला आणि का आणला? PV नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच वर्षी म्हणजे 1991ला हा ॲक्ट आलाय. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनीच हे बिल संसदेत मांडलेलं. अर्थात त्यावेळेला लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही ठिकाणी विरोध झालेले होते. मग ते अरुण जेटली आणि उमा भारती या दोघांनी तर प्रामुख्याने त्याच्या विरोधात संसदेत आवाज उठवलेला होता. हा ॲक्ट आणण्याचं प्रमुख कारण ठरलं होतं अडवाणींनी काढलेली रथयात्रा, त्याला मिळालेला प्रचंड पाठिंबा, त्यानंतर बिहारमध्ये झालेली अडवाणींची अटक आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना कारसेवकांवर झालेला गोळीबार. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी धार्मिक अस्वस्थता येते, म्हणजेच कम्युनल अनरेस्ट होतोय आणि तोच कुठेतरी थांबवण्यासाठी शंकरराव चव्हाणांनी हा ॲक्ट आणलेला होता किंवा नरसिंहराव सरकारने हा ॲक्ट आणलेला होता आणि तो पास करून घेतला. आता हा ॲक्ट रद्द करण्यात यावा, तो बदलण्यात यावा या मागण्या बऱ्याचदा झालेल्या आहेत. सुब्रमण्यम स्वामी भाजपचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तशी मागणी केलेली आहे.
पण 2021 मध्येच भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनीही सुप्रीम कोर्टात या ॲक्टला चॅलेंज केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या संविधानात जी धर्मनिरपेक्षतेची तत्त्व आखून देण्यात आलेली आहेत त्याला हा ॲक्ट कुठेतरी विरोधाभासी आहे. या ॲक्टमुळे हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांच्या धार्मिक स्थळांवर ज्यांनी कोणी अतिक्रमणं केलेली आहेत ती धार्मिक स्थळं पुन्हा बांधण्याचं कायदेशीर मार्गच या ॲक्टमुळे पूर्णतः बंद होत आहेत, असं सुद्धा उपाध्याय यांचा दावा आहे. उपाध्याय यांनी आपली याचिका ही मथुरेतील कृष्णाच्या जन्मस्थळावरून झालेल्या वादानंतर केलेली होती. म्हणजेच 2019 मध्ये जेव्हा राम जन्मभूमीचा वाद हा पूर्णपणे मिटला, अयोध्येत राम मंदिर होणार हे फिक्स झालेलं होतं, त्याच्यानंतर मथुरेतलं कृष्ण जन्मभूमीचा वाद असू दे किंवा काशीतला सुद्धा हा वाद असू दे, अशाच प्रकारे भारतातल्या अनेक जवळपास 100 जागांचा असा वाद समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. तोही वाद या ॲक्टमुळे अजूनही सुटत नाहीये, असं सुद्धा उपाध्याय यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या तरी हा ॲक्ट कोर्टात चॅलेंज्ड आहे, म्हणजे तो मुद्दा सुद्धा न्यायप्रविष्ट आहे. कोर्ट तो रद्द सुद्धा करू शकतं ॲक्ट, किंवा संसदही त्याच्यामध्ये बदल करून घेऊ शकतं. जर तसं झालं तर पुन्हा एकदा भारतात धार्मिक स्थळांचे मुद्दे हे तापू शकतात. खरं तर आत्ता हा मुद्दा चर्चेत आलेला आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला ज्ञानव्यापी मशिदीच्या मुद्द्यावरून, आणि कोर्टात याची सुद्धा आठवण करून देण्यात आलेली होती की जेव्हा राम मंदिराचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात त्याची शेवटची सुनावणी जेव्हा झालेली होती त्यावेळेला तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचं बेंच होतं ते, आणि त्यांनी अशी ग्वाही दिलेली होती की अयोध्येच्या जजमेंटमुळे भारतात नव्याने कुठले तरी धार्मिक एका स्थळाचे दुसऱ्या स्थळात रूपांतर करण्याचे वाद होणार नाहीत, किंवा ज्यांची जी धार्मिक स्थळं आहेत त्यांचे राईट्स हे जपले जातील, अशी ग्वाही ही देण्यात आलेली होती. त्याचं सुद्धा आणि प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट या दोघांचंही कुठेतरी आत्ताच्या ज्ञानव्यापी मशिदीचा जो मुद्दा उठलेला आहे त्याचं उल्लंघन होत आहे, असे सुद्धा दावे हे कोर्टात करण्यात आलेले आहेत. त्यानिमित्तानंच प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट नेमका आहे तरी काय हा सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. राहता राहिला प्रश्न ज्ञानव्यापी मशिदीचा नेमका मुद्दा तरी काय आहे, वाद तरी काय आहेत, त्या संदर्भात सुद्धा वेगळे व्हिडिओ मुंबई तक या आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोडेड आहेत, तुम्ही ते पाहू शकता. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि mumbaitak.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.